झी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेत्याचं फिल्मी आयुष्य आणि वास्तवातलं आयुष्य यामध्ये तफावत असली तरी संजय दत्तच्या आयुष्यात मात्र काहीसं वेगळंच घडलं। संजू बाबाचं खरं आयुष्य आणि त्याचं पडद्यावरचं आयुष्य यामध्ये कुठेतरी फार साम्य दिसतंय। लाइट्स कॅमेरा अँड ऍक्शन असं म्हटलं की सुरू होतो रिअल लाईफचा खेळ। फिल्मी दुनियेतल्या या कलाकारांचं बरंचसं आयुष्य रिअल लाईफ मध्येच गुंतलेलं। मात्र कधी कधी रिअल लाईफ मध्ये घडणाऱ्या घटना रिअल लाईफ मध्येही घडतात। संजू बाबाचंही तसंच। बडे बाप की बिगड़ी हुई औलाद। रिअल लाईफ मध्ये असलेली संजू बाबाची ही छवी रिअल लाईफ मध्येही पाहायला मिळाली ती रॉकी सिनेमात। कुणाचीही फिकीर न करणारा, उडाणटप्पू, जबाबदारीची जाणीव नसलेला रॉकी। वास्तवातही संजय दत्तचं हेच रूप समोर आलं। स्वतःच्याच मस्तीत गुरमीत जगणारा। नायक नहीं खलनायक हूं मैं असं रिअल लाईफ मध्ये म्हणणारा संजू बाबा 1993 मध्ये रिअल लाईफ मध्येही खलनायकच ठरला। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांवेळी शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला टाडा कोर्टानं दोषी ठरवलं। 18 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर 1999 मध्ये पुन्हा एकदा संजय दत्तनं बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली। त्यानंतर संजू बाबाच्या वाट्याला बऱ्याचदा निगेटिव्ह भूमिका आल्या। त्यामुळे अखेर रिअल लाईफ मधली आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी संजू बाबाला आधार घ्यावा लागला, तो गांधीजींचा, त्यांच्या विचारांचा। मुन्ना भाई मधल्या संजू बाबाच्या या गांधीगिरीनं प्रेक्षकांनाही आपलंसं केलं। आजवर कधीही न मिळालेली लोकप्रियता त्यानं मिळवली। सत्य अहिंसेच्या मार्गावरून चालल्यास विजयच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। जालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे। लाइफ में कुछ ऐसा करना मांगता है कि मरने के बाद समाज सुधारण्याचं व्रत हाती घेतलेल्या संजू बाबानं मग राजकारणात प्रवेश केला। मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि राजकारणातून संजू बाबानं काढता पाय घेतला। त्यानंतर संजू बाबानं पूर्णतः आपल्या फिल्मी करिअरकडे लक्ष दिलं। कॉमेडी, रोमॅन्टिक अशा वैविध्यपूर्ण सिनेमांमधून संजू बाबानं भूमिका केल्या आणि रिअल लाईफ मधला हा प्रेमजोगी रिअल लाईफ मध्येही पाहायला मिळाला। रिचा शर्मा, रिहा पिल्लई आणि आता मान्यता। तब्बल 3 वेळा संजू बाबानं शुभविवाह केला। विशेष म्हणजे मान्यता बरोबरचं त्याचं लग्न काहीसं फिल्मीत झालं। आपकी जमीन उधार रहेगी मेरे पास। सारं काही सुरळीत सुरू असतानाच संजू बाबाला पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका करावीशी वाटली, ती अग्निपथ सिनेमात। आता काय म्हणावं याला। रिअल लाईफ मधला हा खलनायक पुन्हा एकदा संजू बाबाच्या रिअल लाईफ मध्येही पाहायला मिळाला, तो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर। सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला 93 बॉम्बस्फोट प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावली। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।